धाराशिवमध्ये आज शिवसेना पक्षाचे नेते आमचे पक्षप्रमुख एकनाथभाई शिंदे आज धाराशिव नगरीमध्ये 2 कार्यक्रमांनिमित्त येणार होते। अशा वेळी धाराशिव जिल्ह्यातील विशेषतः कळंब तालुक्यातील खापे आणि नितीन पाटील या 2 शिवसैनिकांना सकाळी पोलिसांनी ताब्यामध्ये घेतलेलं आहे। हे ताब्यामध्ये घेण्याचं कारण पोलीस प्रशासनाकडून असं आहे की त्या ठिकाणी जो कार्यक्रम होणार आहे त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा गोंधळ होऊ नये अशा पद्धतीची दक्षता पोलिसांना घ्यायला लावली गेलेली आहे, अशा पद्धतीचं सांगितलं जातं। वस्तुस्थिती अशी आहे की हे दोन्हीही जे कार्यकर्ते आहेत ते जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका असतील, नगरपालिकेच्या निवडणुकीमुळे असतील, या निवडणुकीच्या दरम्यानमध्ये शिवसेना पक्ष हा भारतीय जनता पार्टीच्या दावणीला कसा इथल्या प्रमुख लोकांनी त्यामध्ये जिल्हा प्रमुख अजित तिंगळे असतील, पालकमंत्री असतील, या लोकांनी दावणीला बांधला आणि भारतीय जनता पार्टीला त्या ठिकाणी पक्षवाढीसाठी मदत केली आणि शिवसेना संपवण्याचा डाव त्या ठिकाणी रचला गेला। त्याच पद्धतीनं शिवसैनिकावरती अन्याय झाला। अशा शिवसैनिकांनी काल काही व्हिडिओद्वारे पोस्ट टाकले आणि त्या माध्यमातून सांगितले की आम्ही एकनाथभाई शिंदे यांच्यासमोर पक्षप्रमुखासमोर आम्ही न्याय द्या म्हणून विनंती करणार, अशा पद्धतीची मागणी ज्यावेळेस काल काही कार्यकर्त्यांनी केली, अशा सर्व कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी पोलिसांनी नजरखेदेत त्या ठिकाणी ठेवलेलं आहे। माझी विनंती या प्रेसच्या माध्यमातून अशी आहे की जे खरे शिवसैनिक आहेत ज्याच्यावरती खरा अन्याय झालेला आहे अशा कार्यकर्त्याला न्याय देणारं नेतृत्व एकनाथभाई शिंदे आहेत आणि हा विश्वास सर्वसामान्य कार्यकर्त्याचा महाराष्ट्रभर त्यांच्यावरती आहे आणि त्यांच्या पुढे आपलं बिंग फुटल, आपले केलेले कृत्य सगळे उघडे होतील या भीतीने प्रभारी जिल्हा प्रमुख आणि पालकमंत्री या दोघांनी पोलीस प्रशासनाला हाताला धरून या शिवसैनिकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि सत्तेमध्ये असताना सत्तेतील कार्यकर्त्याला पोलीस प्रशासनाच्या मार्फत दाबण्याचं पहिलं कृत्य या देशामध्ये जर कुठल्या प्रमुख नेत्यांनी केलं असेल तर या जिल्हा प्रमुख आणि पालकमंत्र्यांनी केलेलं आहे। या अटकेचा आम्ही निषेध करतो आणि एकनाथभाई शिंदे यांच्यापर्यंत आवाज जो पोहोचवण्यासाठी जे कार्यकर्ते झटतायत त्यांचा आवाज एकनाथभाई शिंदे पोहोचण्यासाठी या कार्यकर्त्याला तात्काळ त्या ठिकाणी सुटका करावी ही विनंतीही या माध्यमातून करतोय। या जिल्ह्यामध्ये शिवसेनेचा संपवण्याचा डाव रचलेला ज्या भारतीय जनता पार्टीला मदत करणाऱ्या या 2 प्रमुख लोकांना त्या ठिकाणी पदावरून हटवावं आणि शिवसैनिकांना न्याय द्यावा ही मागणी या माध्यमातून करतो।